देशामध्ये आणि राज्यामध्ये पेपर फुटीचं प्रमाण हे इतकं वाढलंय आणि देशामध्ये आजपर्यंत जेवढी पेपर फुटीची प्रकरणं झाली त्याच्यामध्ये 2 नंबरला महाराष्ट्र आता आलेला आहे। देशाचा आमच्या राज्यावर विश्वास आहे। नाशिकमध्ये नोटा छापायसाठी महाराष्ट्राचा निवड करतात आणि प्रश्नपत्रिका छापायला आग्र्याची निवड आपण का करतो? देशात पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये आपला महाराष्ट्र आता दुर्दैवानं दुसऱ्या क्रमांकावर आला आहे। हा खळबळजनक आरोप करत चालू पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी थेट विधानसभेत सरकारला धारेवर धरले। त्याचबरोबर सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घेरलं आहे। नीट परीक्षेत पकडलेल्या 11 पैकी 7 आरोपी महाराष्ट्रातले निघत असतानाच आता 6 लाखांहून अधिक शिक्षकांच्या भविष्याशी खेळणारा टीईटी परीक्षेचा पेपर अवघ्या 24 तास आधी लीक झाल्यानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे। विरोधकांनी सभागृहात थेट विचारले की नोकरी जाण्याच्या भीतीनं रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक शिक्षकांच्या कष्टाचा हा बाजार कधी थांबणार? पण हा घोटाळा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, तर हे 25 वर्षांपासून सुरू असलेलं एक आंतरराज्यीय रॅकेट आहे। याचा छडा लावण्यासाठी ठाणे पोलिसांचे एसआयटी पथक आता देशातील 4 राज्यांमध्ये दाखल झाले आहे। आता नक्की हे प्रकरण काय आहे, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। राज्याबाहेरील पेपर छापण्याचा या कंत्राट पद्धतीवर बोट ठेवत विरोधकांनी सरकारला घेरलंय। जर गोपनीयता राखण्यासाठी आग्र्यात पेपर छापले जात होते, तर मग थेट प्रिंटिंग प्रेस मधूनच म्हणजे मूळ सोर्स वरून प्रश्नपत्रिका कशी काय चोरीला गेली? छपाई करणाऱ्या त्या खाजगी कंपनीला कुणाचं अभय होतं का, असे एकापाठोपाठ एक टोले विरोधी नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावले आहेत। या महाटोल्याचा पर्दाफाश कसा झाला याचे धक्कादायक तपशील आता समोर आले आहेत। ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चक्क बोगस ग्राहक म्हणजेच डमी उमेदवार बनवून या टोळीशी संपर्क साधला। त्यामध्ये मराठी, हिंदी, सामाजिक शास्त्र आणि गणित अशा 4 प्रश्नपत्रिकांसाठी या टोळीने तब्बल 1,25,00,000 रुपयांची मागणी केली होती। 25 लाखांचा ऍडव्हान्स घेताना भिवंडीच्या कोंडगाव येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी तिघांना रंगेहात अटक केली आहे। अटक केलेल्यांमध्ये बिहारच्या पाटणा येथील राजीव शहा वय वर्ष 45, आकाश कुमार वय वर्ष 30 आणि हरियाणाच्या पानीपतचा धीरज सिंग वय वर्ष 28 यांचा समावेश आहे। तर चौथा आरोपी कपिल दहिया हा पुण्यातून थेट दिल्लीला पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे। पण या तपासातील सर्वात मोठा आणि धक्कादायक रिसर्च पॉइंट म्हणजे आग्रा कनेक्शन। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं म्हणजेच MSCEनं टीईटीचे पेपर छापण्याचे कंत्राट उत्तर प्रदेशच्या आग्र्याच्या महिम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलं होतं। धक्कादायक बाब म्हणजे ही कंपनी गेल्या 25 वर्षांपासून परीक्षा परिषदेचे पेपर छापत आहे। आता परीक्षा सुरू होण्याच्या 30 ते 45 दिवस आधी हा पेपर छपाईसाठी आणि उर्दू, इंग्रजी, हिंदी भाषांतरासाठी आग्र्याला पाठवला गेला होता। पोलिसांनी जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकांवर जे विशेष QR कोड मिळाले त्यावरून हा पेपर वाशिम, जालना आणि लातूर या जिल्ह्यांच्या परीक्षा केंद्रासाठी छापला गेला होता हे स्पष्ट झाले। म्हणजे हा पेपर वाहतुकी दरम्यान लीक झाला की थेट आग्र्याच्या प्रिंटिंग प्रेस मधूनच गायब करण्यात आला, याचा शोध घेत आता पोलिसांचे पथक आग्र्यात ठाण मांडून बसले आहे। या संपूर्ण आंतरराज्यीय टोळीचा मुख्य सूत्रधार आहे विजेंद्र कुमार उर्फ विजेंद्र गुप्ता वय वर्ष 44। हा मूळचा बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी असून दिल्ली आणि हरियाणातून हे रॅकेट चालवतो। गेल्या 25 वर्षांपासून ओडिशा, JEE घोटाळा, मध्य प्रदेश आणि बिहार मधल्या तब्बल 20 पेक्षा जास्त पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये हा विजेंद्र गुप्ता मुख्य आरोपी आहे। विजेंद्र गुप्तानेच या सर्व एजंट्सना महाराष्ट्रात पाठवले होते आणि प्रत्येक पेपर 2 ते 3 लाख रुपयांना उमेदवारांना विकून कोट्यावधी रुपये कमवण्याचा या टोळीचा डाव होता। आता लाखो प्रामाणिक उमेदवारांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या या महिम पत्रन प्रिंटिंग प्रेसवर मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्तावर महाराष्ट्र सरकार आता मकोका अंतर्गत कारवाई करणार आहे का? आणि विरोधकांनी विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांवर सरकार काय पाऊल उचलणार, आता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुमचं या संपूर्ण प्रकरणावर काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पेजला फॉलो करायला विसरू नका।